बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि सुरुवातीलाच बातमी अतिशय मोठी। सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणीच्या गुन्ह्यातील 4 आरोपी अद्यापही फरार आहेत। आरोपींचा शोध घेण्यासाठी सीआयडीची 9 पथकं वेगवेगळ्या दिशेने तपास करत आहेत। खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाल्मिक कराडचं बँक खातेही गोठवण्यात आलंय। वाल्मिक कराड यांच्या संपर्कातील लोकांची चौकशी ही सीआयडीकडून करण्यात येते, तर केसमध्ये सीआयडी पथक हे तळ ठोकून बसलेलं आहे। वाल्मिक कराड यांच्या संदर्भात मोठी घडामोड ही समोर येण्याची शक्यता आहे। तब्बल 9 पथकं तयार करण्यात आली आहेत। बँक खाती सुद्धा वाल्मिक कराडची गोठवण्यात आलेली आहेत। तसंच 2 दिवस सलग सीआयडीनं वाल्मिक कराडच्या पत्नीची म्हणजेच मंजली कराड यांची चौकशी केलेली आहे आणि इतर त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या तब्बल 100 जणांची चौकशी आतापर्यंत झालेली आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे यांच्याकडनं। सुनील, केसमध्ये सीआयडीचं पथक तळ ठोकून आहे असं कळतंय, काय अधिक माहिती? नक्कीच आपण प्रत्येक जर पाहिलं तर वाल्मिक कराड यांना याचा शोध घेण्यासाठी जे आहे ते सीआयडीचे पथक जे आहे ते वेगवेगळ्या दिशेने तपास करत आहे। आपण जर पाहिलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरण हे 2 वेगवेगळे गुन्हे आहेत। या दोन्ही गुन्ह्यामध्ये 4 आरोपी जे आहेत ते फरार आहेत। खंडणी प्रकरणातले 4 आरोपी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातले 3 आरोपी म्हणजे एकूणच असे 4 आरोपी जे आहेत ते फरार आहेत आणि त्या फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी जे सीआयडी पथक जे आहे त्यांच्याकडे तपास आल्याच्या नंतर वेगवेगळे 9 पथकं तैनात करण्यात आलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या दिशेने हे सर्व जे पथक आहे ते तपास करतायत। काही पथक जे आहे ते बीडमध्ये तळ ठोकून आहेत, तर काही पथक जे आहे ते केजमध्ये जे आहे ते तळ ठोकून आहेत। जवळपास आता 100 जणांच्या जे आहेत वाल्मिक कराड यांच्या संपर्कातल्या 100 जणांची जी आहे ती सीआयडी कडून तपास चौकशी करण्यात आलेली आहे, त्यांच्याकडून विचारपूस करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर वाल्मिक कराड आणि त्यांच्या जे संबंधित जे दुसरे जे आरोपी आहेत त्यांचे जे बँक खाते जे आहेत ते सुद्धा गोठवण्यात आलेले आहेत आणि त्यांची संपत्ती जप्त करण्याचे जे पाऊल आहे ते उचलण्यात आलेलं आहे। एकूण जर पाहिलं तर आजच्या या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड जो आहे तो आज शरण जाण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते आहे। सूत्रांच्या माहिती आपल्याला येते की येत्या 24 तासामध्ये वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण सुद्धा जाऊ शकतो। या प्रकरणामध्ये आता नेमकं काय पुढे होणार हे पाहणं महत्वाचं आहे। प्रज्ञा, नक्कीच, मात्र संपूर्ण प्रकरणामध्ये आपण बघतोय की कधीही शरण येईल असंही कळतं आहे वाल्मिक कराड। मात्र अनेकांची चौकशी होतीये, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि अजित पवार गटाचे काही महत्त्वाचे नेते आहेत, काही महत्त्वाचे कार्यकर्ते जे आहेत त्यांची सुद्धा चौकशी होतीये। अशा कोणकोणत्या महत्त्वाच्या घटकांची आतापर्यंत चौकशी झाली आहे? 100 जणांची चौकशी झाली असं कळतंय। नक्कीच वाल्मिक कराड यांच्या संबंधित त्यांच्या जवळचे जे कार्यकर्ते आहेत, त्याचबरोबर अजित पवार गटातले जे काही कार्यकर्ते आहेत, या सर्व कार्यकर्त्यांची जी आहे आतापर्यंत चौकशी करण्यात आलेली आहे। त्याच्यामधून वाल्मिक कराड संबंधी जी माहिती आहे ती सीआयडी कडून विचारली जात आहे। वाल्मिक कराडचे आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड्स आहेत ते तपासले जात आहेत। एकूण जर पाहिलं आता वाल्मिक कराडचं जर आपण सर्व पाहिलं 9 तारखेला जे आहे ते संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे। 13 तारखेला वाल्मिक कराड हे उज्जैनमध्ये असल्याचा त्याचा फोटो जो आहे तो पोस्ट करण्यात आला होता आणि त्यानंतर वाल्मिक कराडने 16 तारखेला एक फेसबुकवरती पोस्ट केली आणि त्यानंतर त्याचा जो मोबाईल आहे तो पूर्णपणे बंद झालेला आहे आणि त्यानंतर वाल्मिक कराड हा फरार झालेला आहे। तपास हा सीआयडी कडनं वाल्मिक कराडचा मोबाईल बंद झाल्यापासून पूर्ण हा तपास केला जातो। वाल्मिक कराडचं लोकेशन जे आहे आता सध्या तरी मोबाईल बंद असल्यामुळे तो लोकेशन मिळत नाही। तर त्याचबरोबर ज्यावेळेस पोलिसांनी एक काळी स्कॉर्पिओ जी आहे ती जप्त केली होती त्यामध्ये त्यांना 2 मोबाईल आढळून आले होते, ते मोबाईल पोलिसांनी जप्त केले होते। आता ते मोबाईल जे आहेत ते फक्त सीआयडी कडे हस्तांतरित करण्यात आलेले आहेत, तर ते आता प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले। त्यामधून सुद्धा काही बड्या नेत्यांना सुद्धा फोन कॉल गेल्याची सुद्धा जी आहे ती माहिती आता समोर येते। मात्र आता एकंदरीत त्या प्रयोगशाळेमधून जी मोबाईल मधून जी माहिती येणार आहे ती माहिती नेमकं काय असणार आहे, त्या मोबाईलचा सीडीआर काय असणार आहे, त्याचबरोबर कुणाकुणाला व्हॉट्सअप चॅट केलेत, कुणाकुणाला कॉल केलेत, हे सर्व डेटा आहे किंवा काही व्हिडिओ शूटिंग सुद्धा काही केलेलं आहे का ते त्या मोबाईल मधून समोर येणार आहेत। प्रज्ञा, नक्कीच, तुर्तास धन्यवाद सुनील या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी आणि याच बातमी संदर्भातले अपडेट तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहू।